Good morning student. Today we will discuss the 6th standard mathematics topic, that is basic concept in geometry. भूमितीमधील मूलभूत संबोध. भूमितीमधील मूलभूत संबोध. There are some basic concepts, that is point, line segment, ray, parallel lines, collinear points. These are some basic points we have. Let us see one by one. The first concept is point. What is mean by point? Point म्हणजे काय? बिंदू. बिंदू म्हणजे काय? आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ठिपक्यांची रांगोळी, द रांगोळी ऑफ डॉट्स. सगळ्यांना माहिती आहे द रांगोळी ऑफ डॉट्स. जे की आपण हे डॉट्स जोडून जे रांगोळी तयार करतो त्याला काय म्हणतो आपण? द रांगोळी ऑफ डॉट्स. नाउ व्हॉट इज मीन बाय पॉइंट? पॉइंट इज अ टायनी डॉट. पॉइंट काय आहे? टायनी डॉट. ह्या टायनी डॉटला आपण काय म्हणतो? पॉइंट म्हणतो. भूमितीमध्ये जे टायनी डॉट्स आहेत, आता हे जे डॉट्स आहेत त्याला आपण काय म्हणतो? पॉइंट म्हणतो. द नेम ऑफ पॉइंट इज गिवन बाय युजिंग कॅपिटल लेटर्स. आता ह्या पॉइंट्सला कशी नावे द्यायची? आता हे सी हिअर देर आर सम पॉइंट्स. इथं काय आहे? सम पॉइंट्स आहेत. द नेम ऑफ पॉइंट इज गिवन बाय युजिंग कॅपिटल लेटर्स. आता आपल्याला ह्या पॉइंट्सला नाव द्यायचे. मग ह्या पॉइंट्सला आपण ह्या बिंदूंना कशी नाव देतो? पॉइंट पी, पॉइंट ए, पॉइंट टी. कॅपिटल लेटरचा यूज करून आपण त्या पॉइंट्सला नाव देतो. नाव द नेक्स्ट कन्सेप्ट इज लाइन सेगमेंट. लाइन सेगमेंट अँड लाइन. रेषाखंड आणि रेषा. देर आर टू कन्सेप्ट्स, लाइन सेगमेंट अँड लाइन. इथं काय आहेत? दोन कन्सेप्ट आहेत. आता लाइन सेगमेंट अँड लाइन. व्हॉट इज मीन बाय लाइन सेगमेंट? आता लाइन सेगमेंट रेषाखंड म्हणजे काय आणि लाइन म्हणजे काय ते बघायचंय. टेक टू पॉइंट्स, सी हिअर, टेक टू पॉइंट्स, पॉइंट ए अँड पॉइंट डी. आपण दोन पॉइंट घेतलेले आहेत. जॉईन दीज टू पॉइंट्स. काय करायचंय? ह्या दोन पॉइंट्सला आपल्याला काय करायचंय? जॉईन करून घ्यायचंय. इथं आपल्याला दिसायली सगळ्यांना ही रेषा दिसायली, सगळ्यांना स्ट्रेट लाईन दिसायली, बट आपण त्याला लाईन सेगमेंट म्हणायचं का लाईन म्हणायचं? आता ही जी भेटलेली रेषा आहे आपण त्याला रेषाखंड म्हणायचं का रेषा म्हणायचं ती आता आपण पुढे बघूया. नाव इफ वी एक्सटेंड दीज टू पॉइंट्स ऑन बोथ साइड्स, इफ वी एक्सटेंड दीज टू पॉइंट्स ऑन बोथ साइड, आपण ह्या दोन पॉइंटला काय केलं? दोन्ही साइडनी वाढवलं. कुठपर्यंत वाढवलं? अमर्याद, ज्याला सीमा नाही असे आपण याला कुठपर्यंत पण वाढवू शकतो. त्याला आपण कशाने दाखवायचं? दिस इज शोन बाय ॲरो हेड्स. ती आपण कशाने दाखवलं? ही रेषा कुठपर्यंत स्टॉप झाली आपल्याला माहिती का? नाही. ती आपण कुठं अमर्यादित वाढवू शकतो. ती आपण कशाने दाखवलेलं आहे? ॲरो हेड्सने दाखवलेलं आहे. दिस इज वी कॉल द लाईन. ह्यालाच आपण काय म्हणतो? लाईन किंवा लाईन किंवा स्ट्रेट लाईन. ह्यालाच आपण काय म्हणतो? रेषा. हे जे आपण एक्सटेंडेड लाईन दिसायली त्याला आपण काय म्हणतो? जी वाढवलेली लाईन आहे ज्याला दोन ॲरो हेड्स आहेत त्याला काय म्हणतो आपण? स्ट्रेट लाईन म्हणतो. नाउ व्हॉट इज मीन बाय लाईन सेगमेंट? लाईन समजली आपल्याला. रेषा म्हणजे काय समजली? जी की स्ट्रेट असते, सरळ असते आणि त्याला काय असतात? दोन बाण असतात, दोन ॲरो हेड्स असतात, त्याला आपण काय म्हणतो? लाईन म्हणतो. नाउ व्हॉट इज लाईन सेगमेंट? आता लाईन सेगमेंट म्हणजे काय? फर्स्ट वी ड्रीव दिस. आपण सुरुवातीला हे काढलेलं होतं, दिस टू पॉइंट्स ए अँड बी. जॉईन दिस टू पॉइंट्स आपण हे स्टार्टिंगला काढलेलं होतं. दिस इज अ पीस ऑफ बिगर लाईन. हे काय आहे? ह्या बिगर लाईनचा एक छोटासा तुकडा आहे किंवा सेगमेंट ऑफ दिस बिगर लाईन. बिगर लाईनचं काय आहे? हा छोटासा एक पार्ट आहे. दिस सेगमेंट ऑफ लाईन हॅज टू एंड पॉइंट्स. ह्याला काय आहेत? दोन एंड पॉइंट्स आहेत. ह्या रेषेला एंड पॉइंट्स आहेत का? इकडे ही
रेषा आपण कुठपर्यंत वाढवली, इकडे पण रेषा इकडे काय केली आपण अमर्यादित पर्यंत वाढवली. ही कुठे स्टॉप झाली आपल्याला माहिती का नाही. पण इथं बघा हा जो रेषाखंड आहे, हा रेषाखंडाला 2 एंड पॉइंट्स आहेत, 2 अंत्यबिंदू आहेत. काय आहे तिथं 2 अंत्यबिंदू आहेत. 2 एंड पॉइंट्स आर देअर. दिस इज कॉल्ड segment. How can write the name of this segment? Segment AB, or in short we write seg AB. ह्यालाच आपण कसं लिहितो, रेषाखंड AB किंवा रेख AB. ह्यालाच आपण कसं लिहितो, रेख AB. This line segment has 2 end points, but here in line there are no end points. Line ला काय नसते तर end point नसते तर. The name of line is given by. आता आपल्याला काय करायचंय, ह्या रेषेचं नाव द्यायचंय. The name of line is given by using small letters. काय करतो आपण, स्मॉल लेटरचा यूज करून आपण ह्या लाईनचं नाव देतो. सी हिअर द लाईन L. ही काय आहे, लाईन L आहे नाव. आणि काय करतो आपण, ह्या जे लाईन वरती 2 पॉइंट्स असतील त्या 2 पॉइंट्सला घेऊन पण आपण त्याचं नाव लिहू शकतो. सी हिअर लाईन, इथं कोणते 2 पॉइंट्स आहेत, AB. लाईन AB, त्याला आपण काय म्हणतो, लाईन AB म्हणतो. नाव लेट्स सी द नेक्स्ट कन्सेप्ट. नाव लेट्स द नेक्स्ट कन्सेप्ट इज रे. रे मीन्स व्हॉट, किरण. किरण म्हणजे आता आपल्या सगळ्यांना माहिती, आपण काय म्हणतो, जी सूर्यापासून प्रकाश येतो त्याला आपण काय म्हणतो, किरण म्हणतो. त्याच्यानंतर जी लाईट आपली असते त्या लाईट मधून जो प्रकाश येतो त्याला पण आपण काय म्हणतो, लाईटची किरण म्हणतो. त्याच्यानंतर मोबाईल टॉर्चला जी लाईट असते ती आपण टॉर्च लावल्यानंतर काय होतात त्याच्यामधून, तर टॉर्च मधून पण रेज बाहेर येतात, त्याला आपण काय म्हणतो, किरण. बट एक्झॅक्ट व्हॉट इज मीनिंग इन जॉमेट्री. जॉमेट्री मध्ये काय अर्थ आहे त्याचा बघा. द रे इज अ पार्ट ऑफ लाईन. काय आहे, किरण हा लाईनचाच एक भाग आहे. इट स्टार्ट्स at one point. It starts at one point and goes continuously in forward direction. फॉरवर्ड डायरेक्शन मीन्स पुढच्या दिशेने. इट स्टार्ट्स ॲट 1 पॉइंट. ती कुठून स्टार्ट व्हायली, एका फिक्स पॉइंट पासून स्टार्ट व्हायली. अँड गोज कंटिन्युअसली इन फॉरवर्ड डायरेक्शन मीन्स ती पुढच्या दिशेने काय व्हायली, वाढत चालली. दिस इज द फिक्स पॉइंट. दिस इज पॉइंट P अँड गोज फॉरवर्ड कंटिन्युअसली. कुठपर्यंत आहे आपल्याला माहिती आहे का, जे सूर्यापासून किरण येतात त्याचं डिस्टन्स आपल्याला माहिती आहे का, नाही. ती कुठपर्यंत अमर्याद कंटिन्युअसली पुढच्या दिशेने चालली. हा काय आहे मग, दिस इज स्टार्टिंग पॉइंट. स्टार्टिंग पॉइंट्स मीन्स आरंभ बिंदू. We call it as starting point as a origin. त्यालाच आपण काय म्हणतो, ओरिजिन. ह्या स्टार्टिंग पॉइंटला आपण काय म्हणतो, ओरिजिन म्हणतो. नाव इट इज अ पार्ट ऑफ ए बिगर लाईन. हा काय आहे, बिगर लाईनचा एक पार्ट आहे. हिअर अनदर पॉइंट इज हिअर. नाव आता आपण आपल्याला ह्याचं नाव द्यायचंय, ह्या किरणांचं नाव द्यायचंय. कसं द्यायचं मग, किरण PQ. We call it as ray PQ. हा काय आहे, फर्स्ट P इज अ स्टार्टिंग पॉइंट. हा जो फर्स्ट लेटर असतो तो काय असतो, स्टार्टिंग पॉइंट असतो. आपण ह्याला असं लिहू शकत नाही, रे QP. आपण ह्याला असं लिहितो का, दिस इज रॉंग मेथड. आपण ह्याला असं लिहू शकत नाही, कारण का हा काय आहे, हा स्टार्टिंग पॉइंट आहे का रेचा, नाही. स्टार्टिंग पॉइंट कोणता आहे आपला, P आहे. इथं कोणता आहे मग, Q स्टार्टिंग पॉइंट आहे का, नाही. दिस इज रॉंग मेथड. Now next concepts are there. An infinite number of lines can be drawn
can be drawn through same point. Can be drawn through same point means one point. See here, this is one point. In an infinite number of lines काय केलेलं आहे, अमर्याद रेषा ह्या एकाच बिंदूतून काढता येऊ शकतात. सी हियर, दिस इज वन लाइन, दिस इज सेकंड लाइन, दिस इज थर्ड लाइन. अशा अमर्याद रेषा ह्या आपल्याला एकाच बिंदूमधून काढता येतात. नाउ द नेक्स्ट कॉन्सेप्ट इज concurrent lines. Concurrent lines. एक संपाती रेषा. What is mean by concurrent lines? Concurrent lines म्हणजे काय? When two or more lines can be drawn through single point. We call it as concurrent lines. त्यालाच आपण काय म्हणतो, कॉन्करंट लाईन. दोन किंवा दोन पेक्षा जास्ती रेषा जर एकाच बिंदूमधून जात असतील, इथं बघा, दोन किंवा दोन पेक्षा जास्ती जर रेषा एकाच बिंदूमधून जात असतील तर आपण त्याला काय म्हणतो, कॉन्करंट लाईन्स, एकसंपाती रेषा. नाव द नेक्स्ट कॉन्सेप्ट. आता ह्या काय आहेत, लाईन पी, लाईन क्यू, लाईन आर, लाईन एस, लाईन टी. दीज आर कॉन्करंट लाईन्स. ते काय आहेत, एकसंपाती रेषा आहेत. नाव व्हॉट इज मीन बाय पॉइंट ऑफ कॉन्करन्स. आता पॉइंट ऑफ कॉन्करन्स म्हणजे काय, संपात बिंदू. संपात बिंदू, पॉइंट ऑफ कॉन्करन्स. हा जो पॉइंट आहे, ह्या पॉइंट मधून काय अमर्याद अनंत रेषा जात आहेत, त्या पॉइंटला काय म्हणायचं, संपात बिंदू. काय म्हणायचं त्याला, पॉइंट ऑफ कॉन्करन्स. याच्यामधून इन्फिनाइट नंबर ऑफ लाईन्स पास होईलेत, मग ह्या पॉइंटला काय म्हणायचं, पॉइंट ऑफ कॉन्करन्स. नाव सी द नेक्स्ट. Now let's see one and only one line can be drawn through two distinct points. Two distinct points means दोन वेगवेगळे पॉइंट. दोन वेगवेगळ्या पॉइंट मधून आपण फक्त एक आणि एकच रेषा काढू शकतो. सी हियर देयर आर टू पॉइंट्स, पॉइंट ए अँड पॉइंट बी. इन दॅट वी कॅन ड्रॉ वन अँड ओनली वन लाईन. ह्या दोन वेगवेगळ्या बिंदूमधून आपण एक आणि एकच रेषा काढू शकतो. दुसरी रेषा बनते का ह्याच्यामधून, ह्या ज्या दोन बिंदूमधून जाणारी दुसरी रेषा आहे का, नाही, फक्त आपण एक आणि एकच रेषा काढू शकतो. नाउ द नेक्स्ट पॉइंट इज कोलिनियर पॉइंट्स. कोलिनियर पॉइंट्स. व्हॉट इज मीन बाय कोलिनियर पॉइंट्स, एकरेषीय बिंदू. एकरेषीय बिंदू. इथं बघा, एकरेषीय मीन्स एकाच रेषेवरती असणारे बिंदू म्हणजे एकरेषीय बिंदू. कोलिनियर पॉइंट्स. व्हेन 3 or more points lie on a single straight line, we call it as a collinear points. त्यालाच आपण काय म्हणतो, कोलिनियर पॉइंट्स मीन्स एकरेषीय बिंदू. सी द एक्झाम्पल. दिस इज लाइन, हियर पॉइंट P, पॉइंट Q,
and point R. Here the point P, Q and point R are collinear points. Point P, Q and R are collinear points. काय आहेत ते? एक रेषीय बिंदू आहेत. What is mean by non collinear points? आता हा collinear point समजला. आता non collinear points means non collinear points. आता नॉन कोलिनियर पॉइंट्स म्हणजे काय असतील? जे की ती 2, 3 किंवा 3 पेक्षा जास्ती पॉइंट एकाच रेषेवरती नसतील. एकाच रेषेवरती नसणाऱ्या बिंदूंना काय म्हणायचं आपण? नैकरेषीय बिंदू. नैकरेषीय बिंदू. Now see here example, these points, the point A, point B and point C. Point A, B and C. These points do not lie on a same line. हे एकाच लाईन वरती आहेत का? एकाच स्ट्रेट लाईन वरती आहेत का? नाहीत. म्हणून त्याला काय म्हणायचं आपण? नैकरेषीय बिंदू. नॉन collinear point. The points which do not lie on the same line. The points which do not lie on the same line. These are called non-linear points. Now let's see the next. Now the next is plane. Plane means प्रतल. Plane म्हणजे काय? प्रतल. The flat surface is called plane. जो सपाट भूपृष्ठ असतो त्याला काय आपण काय म्हणतो? प्रतल म्हणतो. See here example बघा. जो टेबल असतो आपला टेबल, तर टेबलचा जो भूपृष्ठ असतो तो काय आहे? प्लेन आहे, प्रतल आहे तो. नेक्स्ट हा जो ब्लॅक बोर्ड आहे, आपला जो बोर्ड आहे हा ब्लॅक बोर्ड असो किंवा व्हाईट बोर्ड असो, हा काय आहे? प्लेन. दिस इज द एक्झाम्पल ऑफ प्लेन किंवा प्रतल. हा काय आहे? प्रतल आहे. द फ्लॅट सरफेस इज कॉल्ड प्लेन. फक्त आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचं की जो सपाट भूपृष्ठ असतो त्याला आपण काय म्हणायचं? प्रतल म्हणायचं. नाव द नेक्स्ट, पॅरलल लाईन्स. पॅरलल लाईन्स, समांतर रेषा. समांतर रेषा म्हणजे काय? आता द लाईन्स विच लाय इन द सेम प्लेन. काय आहेत? अशा लाईन्स की ज्या की एकाच प्लेन मध्ये आहेत, बट डू नॉट इंटरसेक्ट, which do not intersect are said to be parallel line. ज्या की त्या एकमेकींना छेदत नाहीत. See here, there are two lines, line L and line M. ह्या दोन लाईन आहेत, त्या दोन्ही पण एकाच प्रतलामध्ये आहेत. हा काय आहे? आपला ब्लॅक बोर्ड म्हणजे काय आहे? तो एक प्रतल आहे. त्या प्रतलामध्ये हा काय आहे? दोन लाईन आहेत. ह्या एकमेकींना छेदतात का? इंटरसेक्टिंग लाईन. These two lines are not intersect with each other. आता intersecting line means what? ज्या की रेषा, दोन रेषा एकमेकींना एका पॉइंट मध्ये छेदतात. काय आहेत? These lines are called intersecting line. ह्याला काय म्हणतो आपण? इंटरसेक्टिंग लाईन. इथे इंटरसेक्ट व्हायलेत का दोन रेषा? नाही. एकमेकांना छेदत आहेत का? नाही. मग आपण याला काय म्हणतो? पॅरलल लाईन्स किंवा समांतर रेषा. and these are called intersecting lines. इंटरसेक्टिंग लाईन्स ज्या की एकमेकींना छेदतात. आणि these lines, line L and line M, we call it as a parallel lines. Now the practice set we will see in the next class. Thank you.